हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर पहा, इथे आमच्याकडे आले होते पाहुणे, म्हणजे साहिल, गुड्डी आणि अनुष्का. हे माझे एकदम फ्रेंड पण आहेत, म्हणजे माझ्या मामासासऱ्यांची मुलं आहे साहिल आणि गुड्डी, आणि ही आहे ती माझ्या सासूबाईंची मुलगी आहे अनुष्का. तर ते मला खूप एकदम असे फ्रेंडसारखे आहेत आणि दरवेळेस आले की आम्ही खूप एन्जॉय करतो. ते आले होते एक दिवस राहायला, म्हणजे आईला सोडायला आलते, माझ्या सासूबाईंच्या आईला. तर ते पण आले, ते राहिले एक दिवस, आम्ही खूप मज्जा केली. तर पहा, आम्ही आता चाललेलो आहोत बाहेर. ते नुकतेच येऊन बसले, नाही तर आम्ही मस्त फिरायला गेलो. 4 वाजले होते आय थिंक, आणि मग मस्त फिरायला गेलो, शॉपिंग केली थोडीफार. आणि येताना असं कणीस दिसलं, तर गरमागरम आम्ही भाजलेलं कणीस घेतलं. आणि मस्त घरी येऊन पाऊससुद्धा पडत होता, मस्त छान आम्ही कणसाचा आनंद घेतला. तुम्ही पाहू शकता किती छान असं त्यांनी भाजून दिलेलं आहे, मीठ मसाला लिंबू लावून. त्याच्यानंतर घरी आल्यावरती आम्ही चहा ठेवला मी, आणि मग मस्त आम्ही चहा पिलो. गप्पा मारत मारत सगळ्यांनी चहाचा मस्त आनंद घेतला. साहिल बसला होता किचनवरती, त्याच्यामुळं मला त्याला व्हिडिओमध्ये घेता नाही आलं. खूप आम्ही गप्पा मारल्या, एवढ्या दिवसांनी भेटलो होतो, म्हणजे खूप दिवसांनी भेटलेलो. तर काय कसं नाही का. आणि गुड्डी वगैरे ते गेले होते फिरायला माथेरानला. म्हटलं ट्रिप कशी झाली, काय झाली व्यवस्थित. आम्ही सगळं मस्त गप्पा मारल्या खूप साऱ्या. आणि नंतर होती माझी स्वयंपाकाची तयारी. तर वाजले होते 6, आणि मस्त मी त्यांना फोन केला, म्हटलं छान छान नाही का, म्हणजे फिश वगैरे पाठवा किंवा चिकन वगैरे. तर 6च्या नंतर मी लागले स्वयंपाकाला. तुम्ही पाहू शकता, म्हणजे मी एकदा लागले म्हणजे 1 ते 1.5 तासात माझा सगळा स्वयंपाक होतो. एकीकडे भात लावायचा, एकीकडे भाकरी मी आधीच केल्या होत्या, एकीकडे भाजी टाकायची किंवा आणि चिकन आळणी करायला टाकायचं. तुम्ही पाहू शकता इथे वाम आहे, तिला मी मसाला लावून ठेवते आहे. आणि सगळं झाल्याच्या नंतर मी फ्राय करणार आहे. मसाला लावून ठेवला की मग छान अशी मुरते. आणि मी गुड्डीला दिले होते बोंबील फ्राय करून, कारण की तिला बोंबील आवडतात. गेल्या वेळेस ती आली तेव्हा तिला खायला नव्हते भेटले. आणि मस्त आम्ही जेवणाचा आनंद घेतला. असं झाला माझा मिनी ब्लॉग. कसा वाटला कमेंट्स